आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। निवडणूक प्रक्रियेसाठी शिक्षकांवर सोपवण्यात येणाऱ्या बीएलओ ड्युटीमुळे शाळांच्या दैनंदिन कामकाजावर गंभीर परिणाम होत असल्याची तक्रार समोर आली आहे। ओरिएंटल एज्युकेशनल ट्रस्टच्या नॅशनल हायस्कूल आणि प्राथमिक शाळेत एकूण 12 शिक्षक कार्यरत आहे। त्यापैकी तब्बल 4 शिक्षकांना बीएलओ ड्युटी देण्यात आली असून त्यात दोन्ही मुख्याध्यापकांचाही समावेश आहे। याशिवाय शाळेतील 2 शिक्षकांची पदे रिक्त असून त्या जागांवर शासनाकडून अद्याप नियुक्ती करण्यात आलेली नाही। त्यामुळे प्रत्यक्षात केवळ 6 शिक्षकांच्या भरवशावर इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतच्या वर्गाचे अध्ययन सुरू ठेवावे लागत आहे। ओरिएंटल एज्युकेशनल ट्रस्ट अशी आमची एक शैक्षणिक संस्था आहे, जिच्या मार्फत प्राथमिक शाळा, हायस्कूल दोन्ही माध्यमाचे चालवले जातात। इयत्ता 1ली ते इयत्ता 10वी पर्यंतचे यामध्ये वर्ग असून त्यासाठी अगदी मोजके शिक्षक आहे मुळात, आणि या शिक्षकांनाही जबरदस्तीने तुमच्या इलेक्शनच्या कामासाठी त्यांच्यावर जबरदस्ती केली जाते आणि अतिशय उद्धटपणे सांगून त्यांनी मुख्याध्यापकांना सुद्धा याच्या इलेक्शनच्या ड्युट्या लावलेल्या आहेत। प्राथमिकचा एक मुख्याध्यापक आहे, त्याची ऑर्डर काढून त्याला जवळजवळ 2 वर्ष झाले तो तेच बीएलओचंच काम करते। यावर्षी आता हायस्कूलच्या मुख्याध्यापिका आहे, त्यांनाही हे ड्युटी लावून मोकळे झालेले आहेत आणि अतिशय उर्मटपणे हे अधिकारी वागतात आहे। आमच्या शाळेची परिस्थिती अशी आहे की आमच्याकडे टोटल 12 शिक्षकांची गरज आहे, तर त्याच्यापैकी 4 शिक्षक मुळात नाही आहे, इलेक्शन ड्युटीला घेतलेले आहे, आणि बाकीच्या तेव्हा 8 शिक्षकावर आम्ही 1ली ते 10वीचे वर्ग कसे चालवायचे? त्या मुलांची व्यवस्था कोणी बघायची, त्यांची सुरक्षा कोणी बघायची? अशा पद्धतीने सरकारी काम चालू आहे। मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे की दिवसभर शाळेची जबाबदारी सांभाळून त्यानंतर बीएलओचे काम करणे अत्यंत अवघड होत आहे। शिक्षकांवर दुहेरी जबाबदारी टाकण्याऐवजी शिक्षण व्यवस्था सुरळीत राहील यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे। सर, ओरिएंटल एज्युकेशनल ट्रस्ट संचालित नॅशनल हायस्कूल उल्हासनगर 4 या विभागाची मुख्याध्यापिका आहे मी। साधारण एक 10-15 दिवसापासून माझ्याकडे बीएलओच्या कामासाठी 3 शिक्षकांची मागणी केली जाते। ऑलरेडी माझ्याकडे 7 तुकडे आहेत आणि 7 शिक्षकच आहेत। तर 7 शिक्षक 7 तुकड्यांवर हवे आहेत, मग अशा परिस्थितीत मी 3 शिक्षक कसे देणार? मी बीएलओच्या कामासाठी शिक्षकांची नावं द्यायला नकार दिल्यावर स्वतः माझ्या नावाची, मी मुख्याध्यापिका आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट आहे, तरी माझ्या नावाची आणि माझ्याबरोबर एका शिक्षकाच्या नावाची ऑर्डर जबरदस्तीने काढली गेली आहे। तर ह्याच्यावरती थोडा विचार व्हावा असं आम्हाला वाटतंय, कारण वर्गावर जर शिक्षक नसतील तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होतो आणि तो अतिशय पुढे गंभीर ठरू शकतो असं मला वाटतं। अन्यथा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होणार असून त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार असा संतप्त सवाल शाळा प्रशासनाने उपस्थित केला आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर।